गोकुल आणि वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं शतक घेऊन तो मच्छिंद्र. तर स्ट्राईकला अशोक आणि गोंधळ मच्छिंद्रात. पहिला चेंडू स्ट्रेट गेला, पाहूया. क्षेत्ररक्षण पाठलाग करतो पण टू बाउन्स सीमा पार चौकार. पहिल्याच चेंडूवर चौकानं खाता खोललाय अशोक याने. चेंडूचं स्केलक पंचदर्बेकडे आणि दरम्यान एक धाव पूर्ण करतोय अशोक आणि या एक धावसंख्या होती ती बिनबाद 5. आता मध्ये स्ट्राईकला आले गोकुल. पाहू ज्याप्रमाणे अशोक यांनी चौकानं आपलं खातं उघडले त्याचप्रमाणे गोकुली उघडतो का मच्छिंदर एक सुंदर चेंडू टाकून पुण्याचा चेंडूचं स्केल पंचावरून क्षेत्ररक्षण पाठलाग करतो आणि सुंदरशा कॅच पकडले क्षेत्ररक्षणी. चरण तिथं होता, सुंदर झेल पकडलेला आहे आणि पहिला धक्का बसलाय तो रांजूल संघाला गोकुलच्या रूपामध्ये. आणि गोकुल याची जागा बनवून करत नवीन पद्धत गोटीराम. तर स्ट्राईकला तर गोटीराम मच्छिंद्र सामना करण्यासाठी सज्ज. चेंडू तो पॉईंटचा क्षेत्ररक्षण चेंडू आवरीपर्यंत दरम्यान गोटीराम आपला खाता उघडतो एक धावेने आणि एक धावेने धावसंख्या होती ती 1-6. जो हिट करणे नादामध्ये चेंडू जातोय तो स्केल बाजूने आणि दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय अशोक. अशोक चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय, चांगला समाचार घेतोय मच्छिंद्र याचा. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांची धावसंख्या होती ती 8. 1-8. मोठे या शेतकरी शेवट चेंडू बाकी असावा आणि सामना करेल तो अशोक. झेल उडालेला आहे क्षेत्ररक्षण झेल खाली तो दुसऱ्या आयटम मध्ये झेल पकडलेला आहे आणि अशोक याला पवेंजर्स दाखवलेलं आहे. अशोक यांनी पहिल्या चेंडूवर चौकार खेचला होता मच्छिंद्र विरुद्ध, पण शेवटच्या चेंडूमध्ये मच्छिंद्र यांनी वापसी करून अशोकला पवेंजर्स दाखवलेला आहे. दरम्यान नव्याने आला फलंदाज द्वारकानाथ. द्वारकानाथ हा उत्कृष्ट फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे
आणि खूप आशा असतील रांजणी संघाला, संघनायकाला त्याच्याकडनं. आणि दुसरी शतक घेऊन तो श्याम गुलवी. स्ट्राईकला असेल तो गोटीराम. पहिल्या षटकामध्ये गावदी भादोळ संघाचं वर्चस्व राहिलेलं आहे, कारण 2 गडी बाद झाले आहेत. भले 8 धावा गेले आहेत, पण 2 गडी बाद झालेत. श्याम सामना करेल गोटीराम. बॅटची इनर एज घेऊन एसटीच्या मागे चेंडू जातो. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. पहिल्याच चेंडूवर 1 धाव मिळते ती गोटीरामला आणि संघाला धाव संख्या होते ती 2-9. दारकोण त्याला लेग चेंडू होता आणि पंचांचे दोन्ही हात समांतर धाव मिळते. अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. जे 1+1 अशा 2 धाव मिळतात. धाव संख्या होती ती 11. थोडंसं दर्प असतं श्यामवर, कारण द्वारकानाथ एक पिच हिटर फलंदाज आहे. पुन्हा एकदा गोटीराम सामना करेल श्यामचा. आणि मोठे मिसफील्ड झाले तिथे. चेंडू जातोय सीमर्शेकडे. पाहूया शतरक्षण पाठलाग दरम्यान चेंडू जीत आणि शतरक्षण हार होते. दरम्यान चौकार येतोय. वाईट प्लस चौकार आहे, म्हणजे 5 धाव मिळतील. आणि धाव संख्या होती 16. श्यामला अजून दिशा सापडली नाही असं मला वाटतंय. लगातार 2 चेंडू वाईट टाकले आहेत आणि मागे शतरक्षण मिसफील्ड करतोय. दरम्यान चौकार जातोय. पुन्हा एकदा श्याम गोंदूच्या मार्गावर बोहल्यावर आणि सामना करेल तो गोटीराम. ऑफसेट चेंडू टटवलेला आहे. पाहूया स्वतः गोलंदाज चेंडूचा पाठलाग करतो. दरम्यान 1 धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करतायत आणि मोठे सहज इथे 2 धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बनावे लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि दरम्यान धाव संख्या होती ती 18. 2 बाद 18. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेल गावदेवी रांजोल संघ. पुन्हा दिशाहीन चेंडू. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. पंच आम्हाला कोणतात वाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा श्याम गोंदच्या मार्गावर सामना करेल गोटीराम. आता मात्र सुंदर चेंडू टाकला होता. तुला उंची दिला चेंडू आणि निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. आता मध्ये दिशा सापडली श्याम याला. कुठल्याही प्रकारे वाव देत नाही गोटीराम याला. दारकवात गेलेला आहे काहीतरी कान म्हणते त्यासाठी गोटीराम याला. पुन्हा एकदा श्याम गोंदूच्या मार्गावर सामना करेल गोटीराम. पाहूया ऑप्शनला कटवल्या चेंडू. 1 धाव पूर्णचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान 1च धाव पूर्ण. 1 धाव संख्या होती ती 20. 2 बाद 20. आता मात्र स्ट्राईकला आहे तो द्वारकानाथ.
आणि आता मात्र टटला चेंडू चेंडू जातो तो स्केल एक तर एक धाव पूर्ण प्रयत्न असेल मोठे. आणि काय झालंय मैदानामध्ये काही समजत नाही मोठे. एक धाव पूर्ण झाली. संजय मात्र चेंडू मध्ये पिचवर आपडत होते. दरम्यान चेंडू जो साईडला होता एक चौथी धाव पूर्ण करतायत. या चेंडू 2 धावा येत आहेत. या 2 धावांची धावसंख्या होती ती 22. 2 बाद 22. म्हणजे 14 धावा खर्च केल्या आहेत श्याम गुलवी यांनी. कारण पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या. तर स्पीडअप करा. मग पाणी घेऊन जातं स्पीडअप करा. तर वैयक्तिक पहिलं सांगित किती शतक घेतो संजय म्हात्रे. पहिलं षटक गावदेव बहादूर संघाच्या नावावर राहिलं होता. मग दुसरं शतक गावदेव रांजोली संघाच्या नावावर राहिलेलं आहे. पाहूया तिसरं शतक कोणाच्या नावावर राहतोय. ज्याप्रमाणे चालू आहे त्याप्रमाणे राहतोय का ज्याप्रमाणे मच्छिंदर यांनी गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे संजय म्हात्रे करतोय काय. कारण गावदेव बहादूर हा संघ खूप मातबर संघ आहे. कमीत कमी 40 ते 25 धावा जमा करावं लागतील गावदेव रांजू संघाला. संजय म्हात्रे गोंदीच्या भोल्यावर सामना करेल गोटीराम. व चेंडू चेटवलेला आहे कावका दिशेने. चेंडू एक धाव पूर्ण प्रयत्न असेल मोठे आणि दुसऱ्या धावावर बाद. मोठे काहीतरी रणनीती असेल गोटीरामला आउट करणं दे. निलखन येतोय. अष्टपैलू खेळाडू आहे म्हणून वाटते गोटीराम यांनी आपला विकेट फेकलेला आहे. आता दोन्ही पिच हिटर आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत निलखट आणि द्वारकानाथ. धावसंख्या 23. पुन्हा एकदा संजय म्हात्रे गोंदिया मार्गावर सामना करत द्वारकानाथ. चेंडू उडवलेला आहे ऑफ स्टंप आणि 1 बाउंड चौकार. लॉंगॉफला चेंडू येतोय. 1 बाउंड चौकार मारतोय. तर या चौकारात धावसंख्या होती ती 2 बाद 27. पुन्हा एकदा गोंदिया मारो संजय म्हात्रे सामना करेल तो द्वारकानाथ. 2 चेंडू खेळले आतापर्यंत द्वारकानाथ आणि 6 धावा जमवले संघासाठी. स्टेट ड्राईव्ह केल्या. पाहूया चेंडू तो लॉंग ऑनला. दरम्यान एक धाव पूर्णचा प्रयत्न असेल आणि मला वाटते दोन्ही धावा सहज पूर्ण करत आहेत. शैलेश होता शतक तिथं आणि 2 धावांची धावसंख्या होती ती 3 बाद 29. निश्चित याप्रमाणे जर धावसंख्या जमवल्या तर 40-45 धावा जमू शकतोय गावदेव रांजोल संघ. आता मग जेल उडालाय. पाहूया इष्टक्ष जेपर्यंत पोहोचू शकत नाही. दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि एकच धावामुळे पूर्ण करत आहेत आणि एक धाव समाधान मानत आहे. धावसंख्या होते 30. 3 बाद 30. आता मात्र निलखंड येतो स्ट्राईकला. दोन्ही अष्टपैलू खेळाडू मी आधीच म्हटलं होतं
दोघांमध्ये क्षमता आहे चौका षटकार मारण्याची. आणि मी तेच म्हटलं तर चेंडू येतो स्टेट डाऊनला पाहूया आणि वन. एका चेंडूमध्ये षटकाने खाता उघडले आपले. मी अगोदर म्हणतो निलकर याच्यामध्ये क्षमता आहे चौका षटकार मारण्याची. अष्टपैलू खेळाडू आहे आणि पहिल्याच चेंडूवर षटकार खेचतोय आणि धावसंख्या होते ती 36. 3/36. पुन्हा एकदा संजय गोंदिया मार्गावर सामना करेल निलखंड. आता चेंडू स्कॉर करतो आणि पुन्हा एकदा वन्स बाउंड चौकार. चांगला समाचार घेते षटकामध्ये म्हणणे. धावसंख्या होती 40. मोठे गावदेवी भादोर संघामध्ये खूप फलंदाज कमी आहेत. प्रल्हाद असतील, जादूगर कैलास, लालचंद, संतोष, दीपक यांची खूप जाणीव मावट्यात भांडण असेल गावदेवी भादोर संघाला. त्यांचे 12वे प्लेयर सांगतात का सध्या तब्येत बरोबर नसल्या कारणाने सर्व प्लेयर हजर राहू शकत नाही. आम्ही दरम्यान शैलेश येतोय. शेवटचा अंतिम षटक सामना करेल द्वारकानाथ. आणि पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू, कारण शैलेश हा उत्कृष्ट चालक गोलंदाज आहे. लेग स्पिन ऑफ स्पिन करण्यामध्ये माहिर आहे तो. गोलंदाजाला पाहून फलंदाजी करतोय. तर सर्व प्रेक्षकांचे, क्रीडा रसिकांचे, खेळाडू वर्गाचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी ओवळी 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. तर अतिशय सुंदर असा चौकार इथे आपण पाहायला मिळाला. त्या चौकाराने धावसंख्या झालेली आहे ती 44. गावदेवी रांजणोली आणि गावदेवी भादवड या दोन संघामध्ये चालू असलेला हा सामना. पंचांचा इशारा अवांतर धावेचा येतोय वाईटचा. चौथे षटक मार्गस्थ, धावसंख्या 45. द्वारकानाथ आणि निलखंठ खेळतोय सध्या स्ट्राईकसाठी सज्ज आहे. द्वारकानाथ अतिशय वेगवान चेंडू, अतिशय सुरेख असा फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र फटक्यापेक्षा जबरदस्त झेल पकडला जातो आणि फलंदाजी ते फेल ठरतो. अतिशय उत्तम प्रकारचा झेल. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच अतिशय सुंदर लाजवाब असं झेल. असं वाटलं होतं की खेळाडू त्या झेलपर्यंत पोहोचू शकणार नाही, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही, मात्र तिथे क्षेत्ररक्षण करत असलेला क्षेत्ररक्षक सुधाकर अतिशय सुंदर, खरोखर लाजवाब. अशा क्षेत्ररक्षकांच्या बळावर नक्कीच गोलंदाजाला एक हत्तीचं बळ येत असते, उत्साह वाढत असतो, स्फूर्ती वाढत असतो, एक दमखम येत असतो गोलंदाजीमध्ये. आणि तेच आपण बघितलं शैलेशाच्या या चेंडूवर. अवांतर धाव वाईटच्या सुरुवात गेल्यानंतर एक क्षेत्ररक्षकाच्या बळावर जबरदस्त विकेट घेतोय शैलेश. चौथा हादरा बसतोय. पुन्हा एकदा शैलेश गोलंदाजी मार्गावर तयार. स्ट्राईकसाठी नौका फलंदाज येतोय गणेश. नरेशाने आता मात्र सुरेख असा स्ट्रेट षटकार, जबरदस्त फटका. एक तुम्हारी एक हमारी बघा. विकेट गेल्यानंतर गणेश येतोय. जसं असं वाटतंय नरेश असं वाटतंय की प्रेक्षकांना की या फलंदाजाला खूप उशिरा संधी मिळाली, कारण ड्रेसिंग रूममधून हा फलंदाज सेट होऊन आलेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार पेश केल्यानंतर आता मात्र गोलंदाजाला थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे शैलेश याला. षटकाराने धावसंख्या झालेली आहे ती 50च्या पुढे गेलेली आहे. वेगवान चेंडू. आता बघा पुन्हा गोलंदाज कमबॅक करतोय. यष्टीरक्षक थोडासा आपल्या गोलंदाजाचा हौसला वाढवतोय की अशा रीतीने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. शेवटचे षटक शेष आहे आणि चांगली गोलंदाजी करण्यासाठी यष्टीरक्षक त्याला सूचना देत आहे.
शैलेश याला. गणेश बघूया या चेंडूवर काय रणनीती. याच्या बाहेर चेंडू हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिलेले क्षेत्ररक्षक ते तैनात आहे. चांगले क्षेत्ररक्षक, चांगली फेक आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होता इथे वाचलेला आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय आणि याचबरोबर दुहेरी धावेने संघाची इनिंग संपते. 4 षटकांची समाप्ती होते. धावसंख्या मात्र अतिउच्च शिखरावर जाऊन पोचते. 53-54 धावांचं आव्हान असेल. जेमतेम 13.50ची सरासरी गाठावी लागेल. गावदेवी ओवळी 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये सर्व क्रीडा रसिकांचे या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सुधाकर यांनी अतिशय अप्रतिम झेल घेतलेला आहे. जर तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये तो झेल जेवढ्या वेळेला बघाल तेवढ्या वेळेला एक दर्जेदार क्षेत्ररक्षणाचं तुम्हाला नजारा पाहायला मिळेल. 13.50ची जेमतेम सरासरी आहे आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर दीपक भुरे नेहमीच आम्हाला समालोचन करताना कधी ते भेटत असतात, भेट होत असते. आज मात्र पाहुणे स्कोरर म्हणून ते कामगिरी पाहत आहेत. मुख्य स्कोरर आमचे अल्पेश गायकवाड. वेलकम. दोन्ही पंच विक्रम नाईक, भाऊ पाटील, सुरेश घरात, मॅन फ्रॉम कारिवली, आपल्याच परिसरातील पंच गावदेवी भादवड या संघाने 55 धावांचं टार्गेट चेस 54 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. बघा कसोटी क्रिकेटचा अंदाजाने या खेळाडूंचा गणवेश आपण सफेद बघतोय. पांढरं शांतीचं प्रतीक असलेला हा रंग आणि नक्कीच हा शांतताप्रिय संघ आहे. प्रेमनाथ पाटील आपलं सुद्धा स्वागत आहे. आपण ही मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी. यानंतर सामना होणार आहे. विजेता संघ लढणार आहे डुंगे संघाशी. तर डुंगे संघ आपण खेळ बघून घ्यायचा आहे दोन्ही संघाचा, जेणेकरून याच्यातही विजेत्या संघाशी तुम्हाला 2-2 हात करायचे आहेत. धावपळकावर खूप दिसत आहेत. त्या अनुषंगाने सलामीसाठी दोन्ही फलंदाज जे येतील त्यांना सकारात्मक फलंदाजी करावी लागेल, पॉझिटिव्ह सुरुवात करावी लागेल. बघू शकता आपण टी व्ही स्क्रीनवर कसोटी क्रिकेटला शोभेल असा हा गणवेश, पांढरा शुभ्र शांतीचं प्रतीक. आणि क्रिकेटला ही अशाच रंगाने नक्की शोभा येत असते. प्रतिस्पर्धी संघाचा गणवेश जर आपण बघितला तर सुशोभित असा रंग. पंच जर आपण बघितले, दोन्ही पंच आपल्या अंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्टाईलने मैदानामध्ये प्रवेश करत आहेत. म्हणजे एकंदरीत या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय लूक आलेला इथं पाहायला मिळतं आपल्याला. साफसूत्र टेलिकास्ट. ओम फोटो स्टुडिओ प्रोप्रायटर प्रीतम पाटील आणि आमचे एक्सपर्ट इथे स्कोरर प्रीतम पाटील स्वतः इथे टेक्निकल स्कोरिंग करत आहेत. अल्पेश गायकवाड आमचे मुख्य स्कोरर आहेत. अशा रीतीने टेलिकास्ट ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे आपल्याला साफसूत्र पाहायला मिळते. प्रत्येक क्षणाचं क्षणचित्र आपल्याला लगेच पाहायला मिळते आणि तेही स्वच्छ सुंदर. जे पण प्रसंग इथे घडतील त्या प्रसंगांना अगदी आमचे कॅमेरामॅन बंदिस्त करत आहेत. कॅमेरामॅन, मुख्य कॅमेरामॅन फ्रंटचे सागर. सराव तुमचा झाल्यानंतर जुना जो चेंडू आहे तो आमच्याकडे सुपूर्द करायचा आहे, जेणेकरून आपल्याला एखादा चेंडू बाहेर गेल्यानंतर त्याचा वापर करता येईल. सकाळच्या सत्रामध्ये आमच्याकडे जुन्या चेंडूंची कदाचित कमतरता भासू शकते, म्हणून हा चेंडू आमच्याकडे सुपूर्द करायचा आहे.
तर क्षेत्ररक्षण स्वस्त आहे. कसोटी क्रिकेटच्या अंदाजाने मी आधीच या संघाचं वर्णन केलेलं आहे आणि तशाच रीतीचं पॉवर प्लेचं हे षटक आणि षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आत 9 खेळाडू स्वस्त आहेत. 2 खेळाडू आहेत. एक डीप मिड विकेटला तैनात ठेवलेला आहे आणि एक दुसरा जर आपण बघितलं तर अजून जागा घ्यायचं आहे. स्ट्राईकसाठी संजय भाई, नॉन स्टॅकर एनला यशवंत दोघांनी विचार केला असेल. ड्रेसिंग रूममध्ये चर्चा झाली असेल कर्णधारासोबत की कशा रीतीने फलंदाजी करायची आहे पहिल्या षटकात. कारण 54 धावांचं आव्हान, 13च्या पुढे सरासरी. 2 ऑन साईडला क्षेत्ररक्षक, एक डीप मिड विकेटला, एक वाईडिश लॉंग ऑनला. गोलंदाजाची मागणी आहे की लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्यांना हवा आहे. बघा स्वस्त आहे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि हे 2 क्षेत्ररक्षक असतील हे महत्त्वाचे असतील. पॉवर प्लेचे षटक महत्त्वाचं आहे. आपल्या अनोख्या अंदाजाने विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेले संजय भाई स्ट्राईकसाठी सज्ज होत आहेत. 54 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून पहिल्या चेंडूपासून तशी फलंदाजी करावी लागेल. ते रोखण्यासाठी गोलंदाजी येतोय रोहिदास. पहिला चेंडू लेफ्टम राऊंड तो अप्रतिम असा फटका, जबरदस्त सुरुवात आणि हा चेंडू एका टप्प्याने सीमा पार जाईल. चौकार चौकार चौकार. गोलंदाज नाराज आहेत. क्षेत्ररक्षण त्यांच्या मनासारखं मला तर ते सजवलेलं नाही आहे. पहिल्या चेंडूवर संजय भाई यांनी अतिशय अप्रतिम देखणा फटका मारलेला आहे. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र ड्राईव्ह केलेले आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू सीमा पार जातोय. चौकार. कुठलाही क्षेत्ररक्षक रोखू शकत नाही. बघू शकता कुठल्याच क्षेत्ररक्षकाला तिथे संधी नाही. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा रीतीने फलंदाजी करावी तर ते अशा रीतीने सकारात्मक सुरुवात, अशाच रीतीने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल जेणेकरून 54 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका, चेंडू पुन्हा एका टप्प्याने सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. भाऊ पाटील यांचा अनोखा अंदाज चौकार देण्याचा. 2 वेळा त्यांना फलंदाजाने व्यस्त ठेवलेला आहे चौकाराचा इशारा देण्यासाठी. मिस्टर 360 म्हणावं संजय भाई यांना की काय. एक फटका बघितला तर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, दुसरा जर आपण फटका बघितला तर डीप स्क्वेअर लेगला. म्हणजे मैदानाच्या प्रत्येक बाजूला हा फलंदाज खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. ऑफ स्टंपचा चेंडू मात्र सफल क्रॉस होऊन थेट डीप स्क्वेअर लेग सीमारेषेपर्यंत पोहोचवलेला आहे. गावदेवी ओवळी 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024. बघू शकता आपण सुसज्ज असं आयोजन, नियोजन, संयोजन. क्रीडा नगरी तर साफ सुथरी, हिरवीगार. त्याच्यावर जर खेळपट्टी आपण बघितली तर सपाट पाटा खेळपट्टी कॉन्क्रीटची, जिथे फलंदाजांना मात्र एकदम चेंडू स्पष्टपणे फुटबॉलप्रमाणे दिसत असावा. कारण फटकेबाजीसाठी हा प्रसिद्ध आहे मैदान, ही खेळपट्टी. आणि आताच बघितले 2 चौकार, 2 चेंडू, 2 चौकार आलेले आहेत. हॅट्रिकची संधी आहे. लगातार 3 चेंडू 3 चौकार लागत आहेत का बघूया. डावखुरा गोलंदाज रोहिदास थोडा चिंतेत आहे. आता मात्र ओव्हर द विकेट येतो. याआधी राऊंड द विकेटचा मारा केला होता, आता ओव्हर द विकेट येतोय. लेफ्टम ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला आहे. एक आता लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक घेतलेला आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला जागा बदललेली आहे. फरक नाही पडणार नाही. आणि पुन्हा एकदा एका टप्प्याने चेंडू सीमा पार जातोय. ही झाली इथे मात्र लगातार 3 चेंडू 3 चौकार, हॅट्रिक. काय सकारात्मक सुरुवात आहे, पॉझिटिव्ह सुरुवात आहे. मी आधीच सांगितले की ड्रेसिंग रूम मधून हा फलंदाज विचार विनिमय करून आले, प्लॅनिंग करून आले दोन्ही फलंदाज की पहिल्या चेंडूपासून आक्रमणावर भर द्यायचं. 54 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. तर तशीच सकारात्मक सुरुवात पाहायला मिळते संजय भाई यांच्याकडून. रोहिदास पुन्हा एकदा, आता मात्र तीर की तरह सीधा.
एका टप्प्याने सीमारेषेकडे येतोय चेंडू, मात्र झेल होऊ शकत नाहीये. गावदेवी भादवड आणि गावदेवी राजनोली या दोन संघामध्ये चालू असलेला सामना. गावदेवी राजनोली या संघाने 53 धावा धावफलकावर सजवल्या होत्या आणि गावदेवी भादवड संघाने चांगली सुरुवात केलेली आहे. 4 चेंडू टाकून झालेले, धावा झालेले 14. लगातार 3 चेंडू 3 चौकार. पुन्हा एकदा रोहिदास लेफ्ट ओव्हर द विकेट. आता मात्र आडव्या बॅटने खेळून काढलेले चेंडू. क्षेत्ररक्षक आहे ते अशा रीतीने गोलंदाजी होणं गरजेचं होते. जिथे क्षेत्ररक्षक लागलेला आहे तिथे तुम्हाला चेंडू जाणं गरजेचं आहे. असं क्षेत्ररक्षण लावायला हवं होतं. फलंदाजाला मजबूर करायला हवं होतं. धावसंख्या 15. लालचंद नाही, संतोष तरे नाही, प्रल्हादही नाही. मोठ्या खेळाडूंचा इथे मात्र अनुपस्थितीमध्ये चांगली सुरुवात आणि अतिशय सुरेख असा अंधारत गोंजारत चौकार. दीपकही नाही, कैलाशी नाही, सिनियर खेळाडू नाहीत, महत्वाचे खेळाडू संघात नसताना हा संघ मात्र बघा कुठेच त्यांची कमतरता जाणू देत नाही. या षटकामध्ये 4 वेळा चेंडूला सीमा पार, 4 वेळा कामाला लावलेले आमच्या पंच भाऊ पाटील यांना. एक सिंगल, एक दुहेरी आणि 4 चौकार अशा धावसंख्या झालेल्या आहेत. 19. अजूनही धाव्या हव्या आहेत 35 क्षमा असावी, 54 धावा करायच्या आहेत. 35 धावांची गरज आहे. 12वे खेळाडू खुश आहेत आपल्या दोन्ही फलंदाजांवर, ज्यांचं नाव आहे लक्ष्मण. सांगतायत आम्हाला माहिती की आमच्या संघामध्ये मुख्य खेळाडू आज मात्र उपस्थित राहू शकले नाही या सामन्यासाठी. तरी मात्र दोघांनी चांगली सलामी दिलेली आहे. भलेही गोलंदाजांनी थोडीशी निराशा केली, मात्र फलंदाज त्याची भरपाई करत आहेत. मात्र रांजणोली संघ आहे ना, या संघाला थोडा संकटात टाकले, थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे. बॉडी लँग्वेजवरून असं वाटते की रांजणोली संघ कुठेतरी थोडासा या सामन्यात असमाधानी आहे. मात्र मित्रांनो, असं असमाधानी राहून जमणार नाही. तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने उठावं लागेल. यानंतर 3 षटकं तुमच्याकडे आहेत कमबॅक करण्यासाठी. इथून तुम्हाला कमबॅक करावं लागेल. समोरचे फलंदाज भलेही इन फॉर्ममध्ये असतील, भलेही 4 चौकार मारले असतील, तुमच्या गोलंदाजाकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं आपण म्हणतो. पहिल्या षटकामध्ये जरी अपयश आलं तरी इथे रेड सिग्नल देणारा गोलंदाज येतोय लाल टोपी परिधान करून, निळकंठ. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा संजय भाई. 1 चौका यशवंतच्या खात्यात, 3 चौकार संजय भाईच्या खात्यात. उजव्या स्टेजच्या बाहेर चेंडूला हलक्या हाताने कट केलेला क्षेत्ररक्षक आहे आणि पोचलंय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. त्या जागी क्षेत्ररक्षण करणं खूप जिकरीचं असते, कारण तिथे चेंडू अचानक वळण घेत असतो आणि तिथे क्षेत्ररक्षण करत असलेले क्षेत्ररक्षक अशोक एक ज्येष्ठ खेळाडू आहे. मात्र क्षेत्ररक्षण बघा उत्तम दर्जाचं केलेलं आहे. याआधी आपण पॉईंटला बघितलं, क्षेत्ररक्षकाने चुकी केली, एक बिस्फिल केले आणि चौकार गेला. निलखंठ हाताने चेंडूला खेळून काढलेला आहे. कसोटी क्रिकेटच्या अंदाजाने फक्त ड्राईव्ह केलेलं आहे. चेंडू अंधारात गोंधारात जातोय आणि मात्र प्रेमाने क्षेत्ररक्षक ही हळूच चेंडूची फेकी करतोय. कुठेही ते बघा घाई गडबड दिसत नाही, कुठेही राग क्रोध दिसत नाही. एकदम शांत क्रिकेट चालू आहे. भलेही फटकेबाजी केली जाते, मात्र क्रिकेटला शोभेल अशा अंदाजाने क्लासिकल फटकेबाजी केली जाते. प्रत्येक फटक्यामध्ये काही ना काही विशेषता पाहायला मिळते आपल्याला. निळखंड पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. जास्तीच्या बाहेर चेंडू आणि त्यामध्ये प्ले डाऊन झालेला आहे. फलंदाज एस्टॅनवर डाऊन चेंडू आदळतोय आणि संजय भाई यांचा हा एक विकेट मात्र घेण्यात यश येते गोलंदाजाला. बघू शकताय तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये हा चेंडूने बॅटची खडा घेतली आणि डाऊन एस्टॅनवर आदळलं. प्ले डाऊन झाला फलंदाज. कुठेतरी आता ब्रेक थ्रू मिळालं आहे, ज्याची तलाश होती. निलखंठसारख्या गोलंदाजाने आता मात्र थोडंसं या सामन्यात जान आणलेले, पुन्हा परतून आणलेले आपल्या संघाला. यष्टीरक्षणही उत्तम दर्जाचं केलं जाते. तिथे दोन्ही संघाचा खेळ चांगला होतोय. मात्र जो दर्जेदार खेळ करेल, जो आपल्या
मनावर ताबा ठेवेल, नियंत्रण ठेवेल, तोच संघ, तो खेळाडू इथे मात्र यशी ठरू शकते. यश त्या खेळाडूला मिळू शकते, अपयशाला झुगारू शकते. सल्ला समज करताय गोलंदाजाशी क्षेत्ररक्षक की यानंतर तुला कमबॅक करायचं आहे, जसं तू संजय भाई याचा महत्त्वाचा विकेट घेतलेला आहे. धावसंख्या 21, 33 धावा दूर आहे संघ अजूनही. चेंडू शेष आहेत 15. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव, दुहेरी धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. आता मात्र गोलंदाजाने क्षेत्ररक्षकांमध्ये एक वेगळीच जान आणलेलं आहे, कारण आत्ता क्षेत्ररक्षक बघा थोडं बॉन्डी लँग्वेजवरून असं वाटतंय की कुठेतरी सकारात्मक क्रिकेट खेळतायत. मात्र प्रतिस्पर्धी संघाचे, गावदेवी भादवड संघाचे पाठीराखे खेळाडू त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि सांगतात की अजूनही एक मार. मोठा फटका आणि मारलेला आहे, मात्र हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक खाली, चुकी करणार नाही, परतावं लागेल फलंदाज सलामीवीर यशवंत याला. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या श्रेयाला. आता मात्र जी जोडी असेल मैदानावर, 1 डाऊनच्या आणि 2 डाऊनच्या पोझिशनवर सर्वात महत्त्वाची बिनीची जोडी, हे दोन जे फलंदाज आहेत हे पहिले सलामीवीरांपासून घातक असणारे फलंदाज. कारण आपण प्रेक्षक म्हणून अंदाजा लावू शकतो, भले जरी त्या संघाच्या बाबतीत कोणाला माहिती नसेल, परिचय नसेल, तरी प्रेक्षक म्हणून अंदाज लावू शकतोय की या परिस्थितीमध्ये जे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आहेत ते दोन्ही फलंदाज या संघाचे मुख्य फलंदाज आहेत. संजय भाई आणि सुरुवात मात्र एकदम अप्रतिम अशी करून दिलेली, सकारात्मक सुरुवात करून दिलेली आहे, संघाचा पायाभरणी केलेली आहे आणि इतर फलंदाजांवर येणारा दबाव झुगारलेला आहे. दबाव झुगारलेला आहे, मात्र दबाव नसताना तुम्हाला तशी फलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचे षटक होतं म्हणून तुम्हाला सहज शक्य झालं चौकार खेचणे. इथे आता कठीण झालेलं आहे चौकार आणि षटकार खेचणे, कारण निलखंड सारख्या गोलंदाजांनी प्रत्येक चेंडू तोलून मापून टाकलेला आहे. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू, क्षेत्ररक्षक आहे एका हाताने मात्र 4 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. पंच एकच धाव ना, एकच, ओनली वन. काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे तिथे बघू शकता. आम्ही सीमारेषे लगत प्रयत्न एका हाताने केला होता आणि माझा हात जगन्नाथ या उक्तीप्रमाणे त्या हाताने मात्र एकंदरीत 3 धावा वाचवलेल्या आहेत. गोलंदाज निलखंड किती त्याला आभार मानत आहे बघा, धन्यवाद मानत आहे त्या क्षेत्ररक्षक की माझ्या षटकामध्ये 3 एक्स्ट्रा धावा जाण्यापासून तू वाचवल्या. चांगले क्षेत्ररक्षण तिथे क्षेत्ररक्षक गोट्या. आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती 23 आणि अजूनही 31 धावांची गरज आहे. 31 नीड इंटू 12 डिवेली, 12 चेंडू 31. आत्ता समीकरण खूप कठीण झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी गावदेवी भादवाडा संघ पुढे होता. जर तराजूच्या आपण जर पर्यामध्ये टाकलं दोन्ही संघांना तर पहिल्या षटकामध्ये भादवाड संघ पुढे होता. आता मात्र रांजणोली संघाने थोडीशी मानवरती केलेली आहे. येतोय द्वारकानाथ. रोहिदास महागडे ठरले 19 धावा. निलकंठ याने फक्त आपल्या संघामध्ये 4 धावा आणि 1-2 विकेट. बघा, प्लेयर ऑफ द मॅच अशी कामगिरी या गोलंदाजांनी करून दिलेली आपल्या संघासाठी आतापर्यंत तरी. आणि फलंदाजी करताना सुद्धा 10 धावांचं योगदान दिलं होतं. अष्टपैलू कामगिरी केलेली आहे निलकंठ याने. द्वारकानाथ याला त्याच्या पावलावर पाऊल ठेवून कामगिरी करावी लागेल. तर फलंदाजांना संजय भाई याप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला गॅप शोधावे लागतील. 30 यार्ड सर्कलचं बंधन हटलेलं आहे कधीच. द्वारकानाथ
स्ट्रेट ड्राईव्ह केलंय, दोन क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधलं क्षेत्ररक्षक येतोय, जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत फक्त एकेरी धाव. दुहेरी धावेचा प्रयत्न करत नाहीत, केला जात नाही. असं वाटतं की धोका होऊ शकतोय, धोका पत्करू इच्छित नाही म्हणून दुहेरी धावेचा प्रयत्न नाही. मात्र एकेरी धावेने तुमचं समीकरण मात्र सोपं होणार नाहीये. द्वारकानाथ आता मात्र फुलटाच चेंडू, हा आहे आमंत्रण षटकारासाठी. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. भाऊ पाटील यांचा इशारा. षटकार षटकार षटकार. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही गोलंदाजाने चूक केली, एक पाऊल पुढे टाकला होता फलंदाजाने आणि फुलटास घेतला आपल्या बॅटवर. मधोमध येतोय, चांगला असा मधुर आवाज येतोय आणि चेंडू जातोय कुठेतरी डीप मिडविकेट सीमारेषे बाहेर. आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. 10 चेंडू 24 धावांची गरज. समीकरण आता मात्र पुन्हा बदललेलं आहे. पुन्हा एकदा द्वारकानाथ उजव्याशी बाहेर चेंडू आणि पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर एक धाव येते बघा. षटकार गेल्यानंतर गोलंदाज थोडासा दचकतोय. गोलंदाज चेंडू दूर कुठेतरी ठेवण्याचा प्रयत्न करतो फलंदाजापासून, मात्र अवांतर अशी धाव येते वाईटच्या स्वरूपात. द्वारकानाथ पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू शरीरावर आदळतोय. पंचांची खून काय ते लेग बायची येते. अवांतर एक धाव संघाच्या खात्यात. धावसंख्या 32 करायची आहेत. 24 धावा दूर आहे, 22 धावा दूर आहे अजून संघ. 9 चेंडू शेष आहेत. काहीही घडू शकते. एक मोठा फटका आला तर पुन्हा सामन्यामध्ये रंगत वाढू शकते आणि चांगले चेंडू जर हाताळले तर मात्र खूप दबाव वाढेल गावदेवी भादवड संघासमोर. त्याची कडा घेऊन जातो यष्टीरक्षकाकडे, मात्र झेल होऊ शकत नाहीये. चांगले यष्टीरक्षण म्हणावं लागेल. एक एक धावेचं महत्व अतिशय आहे, प्रत्येक चेंडूचं महत्व आहे. द्वारकानाथ कमबॅक करतोय. एक विकेट, एक वाईड, एक वाईड, एक आता मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय. लॉंघांना क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेचा प्रयत्न, दुहेरी धावेचा प्रयत्न केलाही जात नाही. वारंवार आपण पाहतोय धावसंख्या 33, 21 धावांची गरज आहे. 54 धावा करायच्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. कदाचित या षटकातील शेवटचा चेंडू असावा. द्वारकानाथ बघूया या चेंडूवर मोठा फटका. शपल क्रॉस झाला. आता फलंदाज इथे चुकी करतोय. फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर येईल चेंडूला. शपल क्रॉस होऊन ऑन साईडला खेळण्याचा एक आत्मघातकी प्रयत्न केला, मात्र तिथे निर्धाव चेंडू जातोय. प्रत्येक चेंडू अतिशय महत्त्वाचा आणि असे चेंडू निर्धाव गेल्यानंतर दबाव वाढत आहे तो गावदेवी भादवड संघाच्या फलंदाजांसमोर. आता मात्र 6 चेंडू आणि कंपल्सरी 21 धावांची आवश्यकता आहे. संकल्प सोडायचा नाही, हिंमत सोडायची नाही, जिद्द सोडायची नाही. अशक्य हा शब्द खोडून टाकायचा आहे. काहीही शक्य होऊ शकते. साई कृपा डुंगे संघाचे कर्णधार यातील विजेत्या संघाशी आपल्याला नाणेफेक करून घ्यायची आहे. आपण टॉस बॉक्सच्या इथे येऊन राहायचं आहे. एक षटक, 6 चेंडू, 21 धावा. दुपारचं हे रणरणत ऊन आणि ह्या सिच्युएशनला फलंदाजांना पोषक असलेली ही खेळपट्टी, शक्य असं सर्व काही आहे, अशक्य असं काही नाही.
तर गोलंदाजी मार्गावर येतोय गोलंदाज नरेश. 21 धावांचं संरक्षण करायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा होत्या. असं वाटलं होतं की गावदेवी भादवड हा संघ पुढे चाल करत आहे. तर त्यानंतर जसा गोलंदाज आला नीलकंठ, त्याने मात्र सामन्याची सूत्र अचानक बदलली. एक प्रमाणे वादळ आलं नीलकंठच्या रूपाने आणि 2 फलंदाजांना घेऊन, दोन्ही सलामीवीरांना घेऊन परतलं हे वादळ आणि संकट मात्र अजूनपर्यंत टळलेलं नाही. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. सहकार्य करा, त्याला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. भले तुम्हाला लगेच सामना खेळवायचा आहे. सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहे. मात्र तरीही वेळ आपण जपूया. काय तिथे आहे बघा समस्या काय आहे. गाडीची मिरर काच चमकत आहे आणि त्रास होत आहे फलंदाजांना. सोय करा फलंदाजांची, जेणेकरून त्यांना कुठला त्रास होणार नाही. 6 चेंडूमध्ये 21 धावा करणं शक्य होतील. कुठेतरी त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे फलंदाजी करता येईल अशा रीतीने सर्व अडथळे पार झालेले आहेत. 6 चेंडू 21 धावा येतोय नरेश. 6 चेंडू 21 धावा रोखण्यासाठी पहिला चेंडू रॅटम ओव्हर द विकेट. पवित्रा बदलला होता फलंदाजाने. दुहेरी धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. वारंवार आपण बघतोय. सुधाकर 5 चेंडू आतापर्यंत खेळले आहे, फक्त 4 धावा केलेल्या आहेत. कुठेतरी सुधाकर याची फलंदाजी संघाच्या दृष्टीने थोडीशी अहितकारक झालेली आहे. आता मात्र मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे, पोचतोय का? पोचलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते रांजोळी संघाकडून. क्षेत्ररक्षकांनी चांगली साथ दिलेली आहे. पॉवर प्लेचा षटक सोडला. क्षेत्ररक्षकांना संधी नव्हती त्या षटकात आपलं प्रदर्शन दाखवण्याची, चांगले क्षेत्ररक्षण करण्याची. कारण सर्व फटके प्रेक्षणीय होते, गॅपमध्ये होते. आणि इथे मात्र जसे पॉवर प्लेचं बंधन झुगारलं, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक गेले, तसे क्षेत्ररक्षणामातील दर्जा मात्र सुधारला रांजोळी संघाचा. एकही झेल त्यांनी ड्रॉप केलेला नाही. त्यानंतर सीमारेषेवर चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. तिथून मला तरी वाटते संपूर्ण टर्निंग पॉईंट ठरला. जिथे त्या क्षेत्ररक्षकांनी चौकार एका हाताने वाचवला, तिथेच टर्निंग पॉईंट झालं. चेंडू शेष आहेत 2 आणि धावा 20 पाहिजेत. 2 झाले चेंडू. 4 चेंडू शेष आहेत. 4 चेंडू 20 धावा. उलटा चेंडू भिडकावून दिले. आडव्या बॅटने चपराक मारलेले आहे. ते क्षेत्ररक्षक तोच आहे. ते चांगले क्षेत्ररक्षण, उत्तम क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. वारंवार त्या क्षेत्ररक्षकाकडून जबरदस्त क्षेत्ररक्षणामध्ये प्रदर्शन केलं जात आहे. आता मात्र 3 षटकार मारले तरी कंपल्सरी चेसिंगच्या बलावर आपल्या संघाला त्याचा फायदा होणार नाही. 3 षटकार नाही. शेवटपर्यंत मात्र तो जो मोठा फटका हवा होता तो फटका काही येत नाही. 1 षटकार जर आपण बघितला तर पेश केला होता शैलेश याने, मात्र तसं सातत्य राखता आलं नाही. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या केली होती, त्यानंतर सातत्य राखता आलं नाही आणि हा संघ मात्र पिछाडीवर राहत गेला. शेवटपर्यंत ती पिछाडी भरता आलेली नाही आणि आता पराभवाच्या छायेमध्ये हा संघ डगमळतो आहे. नरेश नाही, संधी नाही. बघा आपण जर प्रत्येक चेंडू जर पहिल्यापासून बघितला ना या इनिंगचा क्षणचित्रामध्ये, तर पूर्ण ऑफ साईडच्या बाहेरची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. मी इथून परीक्षण करतो, एकही चेंडू लेग साईडला त्या गोलंदाजांनी हाताळला नाही. मग ते 4ही गोलंदाज, रोहिदास असो, नीलकंठ असो, द्वारकानाथ असो की नरेश, प्रत्येकाने ऑफ स्टॅम्पच्या बाहेर मारा केलेला आहे. इथे शेवट गोड मात्र करता येत नाही आहे. एखेरीच धाव ही नाही घेतली जात आहे. अशा रीतीने स्वतः संघ पराभव स्वीकार करतोय. हार्ड लक गावदेवी भादवड संघ आणि अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी रांजोली. 12वे खेळाडू आपलं सुद्धा कौतुक. हार्ड लक आपले
प्रमुख खेळाडू नसले तरी तुम्ही चांगलं प्रदर्शन केला. हॅलो. आणि या सामन्यातील सामनावीर अर्थात आमचे गुणलेखक सांगतायत की ज्या